माझ्या भाऊजाईसाठी मी गुड न्यूज दिल्याबद्दल मला मेंदू वडे द्यायचे. मेंदू वडे. हा हा. तर तू कशी काय करताय? ननद भाऊजाईचं नातं जे आहे आजकालच्या जमान्यात जर पाहिलं तर ते वेगळं वाटत आहे. हो. आणि आपल्या घरी जर पाहिलं तर असं वेगळं पाहायला भेटत आहे किंवा. नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार ताई. नमस्कार. आणि ह्या बघितल्याच असेल बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये येतात. ह्या माझ्या ननदबाई आहेत. काल त्या लग्नाला आल्या होत्या आणि लग्नाला आल्यामुळं मी म्हटलं की त्यांना की इकडच्या ताई रसाईला तर आलेल्या आहेत ताई. आणि बघा तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असाल. संस्कारनं किती फजिती केली ती ताई, हो ना? हो, खूप फजिती केली त्यांनी काल बसमध्ये. खूपच कॉमेडी. असंच बनपणा करतो, घरी पण परेशान करतो असाच. हो का? हो. त्याच्या स्कूल वगैरे चालू झाले असेल ना त्याची? स्कूल नाही, शाळा चालू नाही झाली ना आता. आता होईल ना. हो का? म्हणून आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर मुलांचं चालूच राहते. हो. कॉमेडी करणं खूप एन्जॉय. सुट्ट्या दिवसात खूप परेशान करते. हां. आणि मुलांचं तेच असते, एन्जॉय करणं. 1-2 महिने सुट्ट्या राहतात, तेच दिवस असतात. काय खेळतो, घरी थांबतच नाही तो. गोट्याच खेळायला जातो. मस्त आहे कॉमेडी. तर बघा आता ननदबाई नाही का म्हणत आहे मला, तुला काय खायचं आहे? तुला काय खायचंय? माझ्या हातचं तू गुड न्यूज दिल्याबद्दल मला सांग, काय आवडते माझ्या हातचं? तर बघा तुझ्यासाठी. तर बघा सर्वजण कमेंट करतील, तू नाही का ननदबाईला करायला पाहिजे, तर ननदबाई तुला करून देत आहे. तर ननदबाई म्हणत आहेत मला, तुला काय खावं वाटत आहे तर यावेळेस मी तुला करून देते. मला खूप आनंदाची बातमी दिली तू. मला खूप आनंद झाला. मला भाचा होणार, त्याच्याबद्दल मी तुला काहीतरी खाऊ घालणार. माहिती आहे का? पण भाचाच होणार आहे. हो, मला माहिती आहे भाचाच होणार आहे. तर बघा किती कॉन्फिडन्स ताई सांगत आहेत मला की भाचा होणार आहे म्हणून. बघा आनंदाची बातमी. तर बघा सर्वांना नाही का आनंदच होत असतो. सर्वांना ते गुड न्यूज ऐकल्यावर सर्वांना आनंद झाला. सर्वांनी मला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हटलं, अभिनंदन केलं माझं. तर त्याबद्दल सर्वांना मी थँक्यू बोललीच. आणि बघा ताई, काय बनवायचं मग आज? तू सांग ना, तुला काय आवडते तर मी बनवते. तुम्हाला मेंदूवडा खूप छान बनवता तुम्ही. मेंदूवडा बनवायचा का? मेंदूवडा बनवते. तर मी तुम्हाला म्हटलं काल, तुम्ही म्हणत होत्या तुला काय खायचं, तर म्हटलं मेंदूवडा तुम्ही छान बनवता, तुमची हातची रेसिपी मला खूप आवडते ती. तर बघा रात्रीच टाकलं मी, किती आवडीनं टाकलं आहे की ताईच्या हातचं मला आज मेंदूवडाच खायचं. मी मेंदूवडे बनवते आता. तू मला डाळ आणि तांदूळ धुवून दे. हो. काय काय घेतलेलं आहे ते तुम्ही? मी तांदूळ घेतलेले आहे. हां. 1.5 वाटी आणि 1.5 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. सेम घ्यायला लागतं? हो, सेम घ्यावं लागतं. तेव्हा उडदाची डाळ थोडी शिल्लक असली चालते, त्याला काही होत नाही. मी आता ती धुवून घेतलेली आहे. आता मिक्सरमधून फिरवून घ्यायची. बघा मिक्स करून घ्यायची. हां, दोन्ही मिक्स करून घ्यायची आणि तळून काढायचे. हो. तर आता मिक्सरमधून काढायचे. आणि हे पण आलेले आहेत. कुठे गेलते हो तुम्ही? काम असतात ना. हो, कामाला गेलो थोडस. बघा ना आमची रेसिपी काय चालू आहे. तर काय आज रेसिपी काय? आज माझ्या भाऊजाईसाठी मी गुड न्यूज दिल्याबद्दल मला मेंदू वडे द्यायचे. मेंदू वडे. हा हा. तर तू कशी काय करताय? ननद भाऊजाई आज भाऊजाईला माझ्या आज वेगळं आहे. ननदबाईला मी खाऊ घालायला पाहिजे, तर ननदबाई मला करून खाऊ घालत. तर बघा किती प्रत्येक घरी कसं असते, नवीन पाहुणे आले म्हणजे ताई आली तर तिला थोडस जे असते प्रेमाने करून देतात ना. हो. जसं राधिकाने करून द्यायला पाहिजे, पण असं आज असं उलट होत आहे की सुवर्णाताई राधिकासाठी करून देत आहे. तर कारण काय, फक्त गुड न्यूज दिली म्हणून. त्याच्याबद्दल आता जे असते घरगुती काही पण ऍक्टिव्हिटी करून सांगू शकतो आपण. आणि काही स्वीट वगैरे. आणि सर्वांना माहितच आहे की कोणाच्या हातचं खावायला वाटतं काय नाही, हे एक वेगळंच आहे ना. हो, असं वेगळंच पाहायला भेटत आहे. बघा ताई पण मस्त करत आहे. तर ताईला पण मदत करू लागते मी. घरोघरी पण आज इकडे वेगळंच दिसत आहे. तर आता मस्त अनोखं दृश्य पाहायला भेटत आहे. कारण ननद भाऊजाई जर पाहिलं तर वेगळं नातं असते. आणि आजकालचा जमाना तर वेगळा झालेला आहे, माहितीये का तुला? काय? ननद भाऊजाईचं नातं जे आहे आजकालच्या जमान्यात जर पाहिलं तर ते वेगळं वाटत आहे. आणि आपल्या घरी जर पाहिलं तर असं वेगळं पाहायला भेटत आहे किंवा मैत्रिणी सारखं.
हो. किंवा मग बहिणीसारखं. मग बहिणीसारखं वागावंच लागते ना. हा. असं नातं घरोघरी असलं तर प्रेम काहीच दे प्रॉब्लेम येत नाही. प्रेम द्यावंच लागतं ननदबाईला. ननदबाई वर्षातून येतात 1-2 वेळ. कधी येतात का ते पण. हो. अरे पण ते कसं असते, प्रत्येकाला वाटते ना सासरी खूप काम करायला लागते, मग माहेरी आल्यावर आराम असते. पण लोकांना आराम म्हणजे हे समजत नाही बऱ्याच वेळा. किंवा मग काय म्हणतात त्याला, काही काही घरी ननदबाई पण आल्या त्यांना पण खूप काम करावं लागतं. माझ्या भावजाया चांगल्या आहेत, आम्हाला काम करायचं काम नाही, मला आयतच देतात त्या. जर घरोघरी जर असं झालं ननद भाऊजीचं नातं तर किती चांगलं होईल. स्वर्गाहून चांगलं म्हटलं चालते. आणि असंच आणि असायला पाहिजे. प्रत्येकाने चांगलंच वागायला पाहिजे ननदबाईसोबत. असं आहे. आम्हाला पण एकच ननद आहे. हो का. मग आणि विषय आम्हाला तेच खुशी- सांगायचं आहे, खूप दिवसानंतर ताई येते आणि आज काय खुशी झाली का अजून ताईला पण. त्याच्यामुळे मी good news माहेरी आले की माझ्या भाऊजाबाईला खूप आनंद होतो. हो. मला जायचं म्हटलं की लगेच जाऊ देत नाही, त्या खूप रडता. आम्हाला जाऊ नका म्हणतात, ते राह म्हणता इथं. मग. चालू आहे. ठीक आहे. आता रेसिपी चालूच राहणार आपली, पण एक वेगळं नातं आहे ते पाहायला भेटत आहे आपल्याला. चला बघा, मी आता मिक्सरमधून काढून घेते पूर्ण रेसिपी. काय केलं? मिक्सरमधून काढलं मी. खूप पातळ केलं ना तू, हे थोडं घट लागत होतं. पातळ केलं का? हो. आता आता आपण याच्या इडल्या बनवू. बर. हिला सवय वेगळी वाटते. नाही तर डोसा बनवू ना. राधिकाला इडल्याची सवय जास्त डोसा आहे. भात होता. डोसा बनवायचा का? डोसा बनवू. डोसा बनव. आणि आलेला आमचा भाषा संस्कार एकदम कुचिन. त्याला सध्याच 5 रुपये दिले. म्हणजे काय झालं संस्कार. किती स्माइल दे राहिला ना. हो ना. हेच असं का काल त्यानं एसटीने खूपच चांगलं केलं असता. पूर्ण जे आहे तिकीट पूर्ण फळा लागली असते. वाटत नाही तो खरंच दुसरीच असेल म्हणून. नाही हो. चौथीत वाटते. आणि हे बघा आपला श्लोक तिसरीत नाही आहे. तिसरीत गेला ना तू. चाललो म्हणजे जाणार. नाही रे, 5वीत नसते. आणि इकडे काय करायचं, काही जमलं का फायनल? हो बघा, जमलं. मैद्याचं बॅटर तयार केलं. काय पाहिजे तुला? बर भेटून जाईल. हे घे. ते तिथलं घे जा. ते तिथं आहे. घे ना. 10 रुपये दिले काकान तुला. 10 रुपये घेतले ना, 5 रुपये म्हटलं मामा तर. ना मामा. सगळे पाहिले पाय. चालच करते. सोडा टाकला घ्यायच्या नाही त्याच्या सोडून. आता काय करायचं याचं फायनल काय झालं, काही समजलं का? नरम येते ना. समजलं काही काय करायचं तर? हो हो. ताई करणार आहे आता. आता आता कसं आहे, डोसा निभावं बनवायचा. लागते. डोसा. एकामेकाच्या अंगावरचं जे आहे ते व्यवस्थित उचलून घ्यायला लागतं. म्हणजे राधिकानं केलं मिठाचं घ्यायचं ते. पूर्ण जे डोश्याचं हे झालेलं होतं आता काय याचं म्हणतात, आपण मिश्रण उद्या ते बनवू. पूर्ण पातळ झालेलं आहे. त्याच्यामुळे चेंज झालेलं आहे. आता रेसिपी काय करणार आहे का तुम्ही, काय सांगणार आहे आता याच्या नंतर काय म्हणते का तुम्ही, काय करताय पण तुम्ही आता याचा? डोसा बनवते. काय इडल्या? डोसा. डोसा डोसा इडल्या पण बनतात ना. इडल्या बनवायची उद्या बनवायची. म्हणजे याच मिश्रणचं उद्या त्याला इडल्या इडल्या पण होऊ शकतात. इडल्या होतात त्याच्या. अरे वा, मस्त आहे. पहिले मेंदू वडा, कढई चेंज झाली आता. त्याच्यानंतर मेंदू वड्याच्या नंतर डोसा. डोसाच्या नंतर इडली. पण ते खराब नाही होणार का? नाही होत फ्रीज आहे ना. फ्रीज मध्ये खराब नसते. फ्रीज मध्ये राहू दे. पण जाऊ द्या, काही असो, दोघीचं चालू आहे. शेवटी नाश्त्याला टाइम होत आहे. त्यामुळे करण्याचा प्रयत्न चालूच आहे याचा. जवळपास आता नाश्त्याला किती वाजता? 9:30. खूप भारी लागतं हे खायला. याच्यासोबत शेंगदाण्याची आमटी बनवतात आणि आलूची चटणी बनवतात. तर आता आम्हाला काही वेळ नाही, तर आम्ही चटणीनुसारच खाणार आहे. नाही तर दही आहे आपल्या इथं, दहीला तडका देऊ. तर बघा, हे झालेला आहे डोसा तयार. तर ननदबाई मला डोसा देणार आहे आज. रेसिपी छान झाला का? चव आली का? तर त्याच्यासोबत काही घ्यायचं आहे तुला? जाऊ दे आता. पहिले डोसा बघत आहे का? चटणी शेंगदाण्याची. हो. आणखी हे काय काय पैसे दिले नाही तर त्याला पेप्सी आणली. छान झाला. आणखी काय आणलं? लॉलीपॉप 2 आणि आणखी? पेप्सी.
आणि ते पाकिट काय आणलं कुरकुऱ्याचं? कुरकुऱ्याचं थोडं झालं. सर्दी रे मला पेप्सी खात नसतात या टायमाला. काही नाही होत मला. सर्दी येते, पेप्सी नसते खायला पाहिजे. तर बघा, तुम्ही ढोश्याचा व्हिडिओ पाहिलाच असाल. तर आम्ही मेंदू वड्याचं तयार केलं तर बॅटर आणि मी केला पचका. तर ताई नाही का खूप हसत होत्या, तू काय केलं. तर बघा, आता ताईला नाही का पाहुणचार करायचा आहे. आता एका घरी नाही का रोज रोज पाहुणचार चालू आहे ताईला. कारण आमचं कुटुंब खूप मोठं आहे ना. कारण कुटुंब मोठं आहे पण नाही का खूप म्हणजे सर्वजण वेगवेगळे आहेत. तरच ताईला एका घरी पाहुणचार चालू. 8 घरी 8 पावांचा. हां, 8 घरी 8 दिवस राहावं लागेल मग तुम्हाला. तर बघा, ताई येतच नाही आहेत, आता आलेले आहेत. तर ताईची चक्कर कमीच असते. तर बघा, ननदबाई आल्यावर आम्हाला खूप खुशी होतं. आणि बघा, आम्हाला खूप ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत आणि बाहेर पण जायचं आहे फिरायला. तर ताईला म्हटलं की कुठं जायचं आहे ताई आपण? आपल्या गार्डनमध्ये फिरायला जायचं. बरं, आम्ही कारंजाला जाणार आहोत, पण ते चालू आहे का नाही नक्की आम्हाला काही माहिती नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. तुमचा बाय बाय.